नमस्कार, मिहिर्स किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण ब्राह्मणी पद्धतीची कांदा लसूण न वापरता भरली वांगी करणार आहोत। त्यासाठी लागणारं साहित्य 7 ते 8 वांगी देठं काढून मध्ये चिरून घेतलेली आहेत। एक मोठा कुंडा भरून खवलेलं ओलं खोबरं घेतलेलं आहे। धने जिऱ्याची पूड, हाताने तोडलेला कढीपत्ता, आलं, मिरची, गोडा मसाला, गूळ, हिंग, मीठ, हळद, मोहरी, भाजलेला दाण्याचं कूट, भाजलेला तिळाचं कूट, चिंचेचा कोळ। सर्वप्रथम एका मिक्सरच्या भांड्यात खवलेलं खोबरं, भाजलेल्या दाण्याचं कूट, भाजलेला तिळाचं कूट, आलं व मिरची घालून फाईन पेस्ट करून घेऊ। केलेली पेस्ट एका ताटामध्ये काढून घेतलेली आहे। यात गोडा मसाला, हळद, चवीनुसार तिखट, गूळ, धने जिऱ्याची पूड, चवीनुसार मीठ, हिंग व चिंच गुळाचा कोळ घालून घेऊ व एकजीव करून घेऊ। मसाला तयार आहे। मसाल्याची चव घेऊन बघायची आहे। हलका आंबट, गोड, तिखट लागला पॅन। वांगी पाण्यातनं धुवून निथळून घेतलेली आहेत। यात केलेला मसाला भरून घेऊ व उरलेली वांगी देखील अशाच पद्धतीने भरून घेऊ। ही कढईत तेल गरम केलेलं आहे। यात मोहरी घालून घेऊ। मोहरी व्यवस्थित तडतडल्यावर यात कढीपत्ता, हिंग व उरलेला मसाला घालून घेऊ व तेल सुटेस्तोपर्यंत परतून घेऊ। मसाला व्यवस्थित परतून घेतलेला आहे। तेल सुटलेलं आहे। यात आपण हलकं गरम पाणी घालून घेऊ। पाण्याला उकळी आलेली आहे। ह्याच्यात आपण भरलेली वांगी सोडून घेऊ व हलक्या हाताने एकदा ढवळून घेऊ। याच्यावर झाकण ठेवून झाकणावर पाणी घालू, जेणेकरून आपली वांगी व परतलेला मसाला खाली लागणार नाही व वांगी शिजेस्तोपर्यंत शिजवून घेऊ। 10 मिनिटं झालेली आहेत। आपली वांगी व्यवस्थित शिजलेली आहेत। गॅस बंद करून गरमागरम भातासोबत किंवा पोळीसोबत सर्व करू। Please do like, share and subscribe my channel and also do give it a try. Thanks for watching.